फ्रेंड्स, आज आपण उरलेल्या भातापासून पाहणार आहोत भाताचे पळी पापड अगदी सोप्या पद्धतीने। हा पापड पहा फ्रेंड्स, तिप्पट फुललेला आहे आणि एवढे माझे इथे भाताचे पळी पापड मी तळून घेतले आहेत। अगदी पांढरा शुभ्र आणि पातळ असा आपला पापड हा तयार झालेला आहे। पापडाचा आवाज ऐका फ्रेंड्स, तर पहा फ्रेंड्स आपला किती हा पापड कुरकुरीत असा झालेला आहे। हे पापड फॅन खालीही सुकतात, पण तुम्हाला जर हे वर्षभरासाठी टिकवायचे असतील तर तुम्ही हे एक दिवस उन्हामध्ये वाळवू शकता। हे पापड तुम्ही फक्त उन्हाळ्यातच नाही तर इतर वेळीही बनवून खाऊ शकता आणि भातही आपला वाया जात नाही। चला तर फ्रेंड्स, मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। एक भांडे इथे मी माझा रात्रीचा उरलेला भात घेतलेला आहे। भात जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेला असेल तर पापड करण्याआधी 2 तास बाहेर काढून ठेवावा। फ्रीजमधील भात नॉर्मल टेम्परेचरवर आल्यानंतरच आपण ह्याचे पापड करण्यास सुरुवात करणार आहोत। तर पहा फ्रेंड्स, आता मी इथे एक मिक्सर जार घेतला आहे, त्यामध्ये मी हा भात घालते। ज्या भांड्याने मी भात घेतला होता त्याच भांड्याने मी यामध्ये अर्धा भांडे पाणी घालणार आहे। आता आपण ह्याची बारीक पेस्ट तयार करून घेऊयात मिक्सरला ग्राइंड करून। तर फ्रेंड्स पहा, इथे मी याची बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। ज्यामध्ये तुम्हाला मिश्रण शिजवायचे आहे ते तुम्ही इथे घेऊ शकता। आता मी इथे कुकर घेतलेला आहे, ह्याऐवजी तुम्ही कढई किंवा पातेल्याचाही वापर करू शकता। ह्यामध्ये आपण ही सर्व पेस्ट घालून घ्यायची आहे। ह्यामध्ये पेस्ट घातल्यानंतर ज्या भांड्याने आपण भात घेतला त्याच भांड्याने अजून एक भांडे ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे। भात बारीक करताना अर्धा भांडे आणि ह्यामध्ये एक भांडे, एकूण मी 1.5 भांडे पाण्याचा वापर केलेला आहे। तांदूळ वेगवेगळ्या प्रकारचे असतात, त्यानुसार तुम्हाला पाणी कमी जास्त लागू शकते। मध्यम आकाराच्या चमच्याने ह्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालते। पोहे खायचा तुम्ही जर चमचा वापरणार असाल तर पाव चमचाच ह्यामध्ये मीठ घाला, कारण भातामध्ये आपण ऑलरेडी मीठ घातलेले असते। वाळवणाच्या पदार्थामध्ये मिठाचा वापर अगदी कमी करायचा। आता पळीच्या साह्याने सर्व छान प्रकारे हलवून घ्यायचं। पळीच्या साह्याने व्यवस्थित मिक्स होत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही मिक्सरचा किंवा रवीचा वापर ह्या ठिकाणी करू शकता, जेणेकरून हे सर्व छान मिक्स होईल। आता आपल्याला हे मिश्रण छान शिजवून घ्यायचे आहे, त्यामुळे मी कुकर गॅसवर ठेवते। गॅस चालू करायचा आणि उकळी येईपर्यंत गॅस हा आपण मध्यम आचेवर ठेवणार आहोत। उकळी आल्यानंतर गॅस हा आपल्याला मंद आचेवर करून छान 15 ते 20 मिनिटं मिश्रण शिजवून घ्यायचे आहे। आणि सर्वात महत्त्वाचे असे पळीने हलवत राहायचे आहे, जेणेकरून आपले मिश्रण खाली लागणार नाही। जोपर्यंत मिश्रण शिजत नाही तोपर्यंत मिश्रणाला उकळी आल्यानंतर 15 ते 20 मिनिटांमध्ये मिश्रण छान शिजते। लो टू मीडियम गॅसवरही तुम्ही हे मिश्रण शिजवू शकता। फक्त हे मिश्रण सोडून कुठेही जायचे नाही, असे सतत पळीने हलवत राहायचे आहे। आता 10 मिनिटांनंतर पाहूयात, तर पहा मिश्रण घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्ही पाहू शकता अजून आपल्याला हे मिश्रण 10 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे। आता फ्रेंड्स 20 मिनिटांनंतर पाहूया, तर फ्रेंड्स पहा मिश्रण छान प्रकारे घट्ट झालेले आहे आणि एक प्लेट घेऊन आपण त्यावर अशा प्रकारे मिश्रण टाकायचे। पहा, तर मिश्रण जास्त इकडे तिकडे जास्त पसरत नाहीये, म्हणजे मिश्रण छान शिजलेले आहे। सर्वात महत्त्वाचे इथे मिश्रण जे आहे ते जास्त घट्ट होत नाही, त्यामुळे 20 मिनिटे बरोबर मिश्रण शिजवायचे। खूपच मिश्रण घट्ट होण्याची वाट पाहायची नाही, 20 मिनिटात मिश्रण छान शिजते। आता गॅस बंद करूया आणि कोमट झाल्यावर आपण ह्याच्या पळी पापड्या टाकून घेणार आहोत। गॅस बंद केल्यावर 5 मिनिटे मिश्रण कोमट होऊ द्यायचे। आता आपण लगेच ह्याच्या पळी पापड्या टाकायला घेणार आहोत। मिश्रणाची कन्सिस्टन्सी पहा तुम्ही, अशा प्रकारे आपल्याला मिश्रण पाहिजे। पॉलिथिन पेपर इथे मी अंतरला आहे फ्रेंड्स। आता आपण पापड्या टाकायला सुरुवात करूया। तर पहा अशा प्रकारे आपल्याला पापड्या टाकून घ्यायच्या आहे। अजिबात ह्या पापड्या पसरायच्या नाही, फक्त पळीने मिश्रण टाकून सोडून द्यायचे आहे। अजिबात पापड्या पसरायच्या नाही, त्या पापड्या आपोआप पसरतात। मिश्रण जर तुम्ही पळीच्या साह्याने पसरवले तर पापड्यांना तुमच्या चिरा जातात आणि पापड्या अजिबात व्यवस्थित होत नाही, तुटतात।
आणि ह्या पापड्या तुम्हाला जाड टाकायच्या आहे। जेवढ्या तुम्ही ह्या जाड टाकाल तेवढ्या तुमच्या पापड्या ह्या छान तयार होतील। एक दिवस ह्या पापड्या मी फॅनखाली सुकवून घेणार आहे आणि त्यानंतर 2 दिवस याला कडकडीत ऊन दाखवणार आहे। या पापड्या फॅनखालीही छान सुकतात, पण जर तुम्हाला ह्या टिकवायच्या असतील तर तुम्ही ह्याला 2 तास तरी कमीत कमी कडकडीत उन्हात ठेवा। फक्त उन्हाळ्यातच नाही तर इतर वेळेसही तुम्ही ह्या पापड्या बनवून खाऊ शकता आणि आपला जो शिल्लक किंवा उरलेला भात असतो तोही वाया जात नाही। सर्व पळी पापड्या इथे मी घालून घेतल्या आहे। तर एक भांडे भातामध्ये माझ्या 30 ते 35 पापड्या तयार झालेल्या आहेत ह्या आकाराच्या। इथे मी आता फॅन खाली या वाळवून घेणार आहे, नंतर उन्हात मी कडकडीत वाळवून घेणार आहे। तर पहा, छान उन्हात वाळवल्यानंतर अशा प्रकारे आपल्या या पापड्या तयार झालेल्या आहे। अगदी पातळ आणि पांढऱ्या शुभ्र या पापड्या तयार होतात। मिश्रण तुमचे छान शिजले की पापडाला अजिबात तडा जात नाही आणि तुमचे पाण्याचे प्रमाणही यामध्ये व्यवस्थित पडायला पाहिजे। आणि अजून एक गोष्ट, पापड्या अर्धवट सुकल्यानंतर लगेच उलटून घ्यायच्या। ह्या 3 टिप्स तुम्ही वापरल्या तर तुमच्या पापडांना अजिबात चिरा किंवा पापड तुमचे फाटणार नाही। तेल छान गरम झाले आहे। गॅस मंद आचेवर करून पापड्या तळून पाहूया आता आपले कशा झालेल्या आहेत ते। तर पहा, किती छान आपला पांढरा शुभ्र पापड असा तळला गेला आहे आणि अगदी पातळ असा पापड तयार झालेला आहे आणि पापड हा तिप्पट फुललेला आहे। तर अशा शिल्लक किंवा उरलेल्या भातापासून तुम्ही भाताचे पळी पापड बनवू शकता। अगदी सोपी पद्धत आहे। मी सांगितलेल्या सर्व ट्रिक्स तुम्ही जर वापरल्या तुमच्या पापडाला अजिबात चिरा जाणार नाहीत आणि उरलेला भातही तुमचा वाया जाणार नाही। तर फ्रेंड्स, तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। माझी ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ खरंच खूप मेहनतीने बनवला आहे। धन्यवाद।